एक रुपया उरलं नाही. त्यात आपली मजुरी, पेट्रोलचं पाणी. काही काही लोक अडतात तिथं, होऊ देत नाही. रस्ते होत नाहीत. रस्ते होत नाही. रस्ते पाट्या लावून रस्ते कंप्लीट दाखवतात, रस्ते होत नाहीत. अहो, खताचे भाव किती आहेत याचं काही कॅल्क्युलेशन करते का नाही सरकार? खताचे भाव काय होते तेव्हा सोयाबीनचे काय भाव होते याचं कॅल्क्युलेशन करावं आणि सरकारनं कास्तकाराला भाव द्यावा. नमस्कार. आता आपण वाशिम जिल्ह्यामध्ये फिरतोय, बाजाराचा आढावा घेतोय. वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा खाजगी बाजार समित्या उभ्या राहिल्या आहेत. असंच आपण एका खाजगी बाजार समितीमध्ये आहोत. आता या खाजगी बाजारामध्ये काही शेतकरी माल घेऊन आलेले आहेत. एकूणच जे काही शेतीमाल बाजार भाव असतील किंवा निवडणूक आहेत, तर या सगळ्यांवर आपण थोडंसं शेतकऱ्यांची चर्चा करूयात की नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं. नमस्कार बाबा. नमस्कार. काय नाव आपलं, कुठून आलात? रमेश दौलतराव हजारे, बरं. रायनाळ आडगाव. अच्छा, काय आणलं होतं आज? हरभरे आणले होते. काय भाव गेले? 65 ने गेले. हो. चांगला का भाव? हो. आता काय करता, वरचेच भाव 65 येतं. बुवा काय करेल मग, मरल का? तुम्ही काय आणलं होतं? सोयाबीन काय भाव गेलं सोयाबीन? गेलं हरायचे राहिले. हराशे राहिले. काय भाव चालू आहे? 43 लोक आहे त्याला. काय परवडतो का सोयाबीन? आता काय पूर्ण रे, पुरायचं कामच नाही ना. मोदी आले होते आपल्याकडे विदर्भात, ते म्हणले 6,000 भाव देऊ. देत नाही ते, देत नाही ते. नाही देत. नाही, तुम्ही काय आणलं होतं? सोयाबीन हराशी व्हायचे की झाली? झाले. काय भाव भेटला? 43. 43. परवडतं का सोयाबीन? पूर्वत नाही. नाही परवडत. परवडत नाही साहेब, पण आता भावच ते काढलेले आहेत सरकारनं. बर. त्याला काही इलाज आहे का? आता त्याच्यात आपण थोडं म्हणणार आले की बा हे भाव तुमचे वरचे आहेत. हा नाही, आता यांचं कसं- मार्केटात 43 शिका लागले. हे 43, 43 घ्यायला लागले. लाईट बिल माफ झालं का? कशाचे माफ होतं? 5,000 रुपये बिल आला आमच्या घरातला आम्हाला. हो का? 5,000 रुपये घरचं बिल आलं, घरचंही. घरचं बिल आलं. हा, इकडं माफ केलं पण घरचं वाढवलं. मग हे काय मनमाने राज्य चालू आहे. मग आता हे म्हणतात लाडक्या बहिणीचं आम्ही 2100 करू, काँग्रेस वाले म्हणतात आम्ही 3,000 देऊ, हे म्हणतात आम्ही मोफत देऊ, ते म्हणतात मोफत. बाजार भावाबद्दल कोणीच बोला ना आपल्या. साखरेचे भाव काय आहेत हे बाकीचे भाव पहा ना. मग हे तर नुसतं एका तेलाचं उदाहरण दिलं मी. हा. एका तेलाचं उदाहरण दिलं ना. एका तेलावर एका कॅनीवर एका बहिणीची साडी काढून घेतली त्याने. आता मोदींनी सांगितलं 6,000 भाव देऊ सोयाबीनला, आश्वासन दिलंय. काँग्रेस वाले पण सांगतात आम्ही भाव देऊ, कर्जमाफी करू. नाही, कर्जमाफी करणार एकच माणूस उरला साहेब, उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे बर, त्यांनी मग केले कोणीच होते. नाही केलं, पुन्हा आमचं बी केलं सगळ्या शेतकऱ्याचं. तुम्ही काय आणलं होतं? सोयाबीन काय नाव तुमचं? अशोक ज्ञानदा खिल्लारे. झालं की लिलाव? हो. काय भाव भेटला? 4,000. काय मग परवडलं का? नाही, माती होती नाही. जसा माल असला तसा भाव भेटते. माती होती नुकसान झालं होतं चांगलं का? आहे. नुकसान झालं का पिकाचं? नाही नाही नाही, नुकसान नाही. पीक विमा मिळाला होता का तुम्हाला आधी? हा? पीक विमा मिळाला होता का? पीक विमा नाही नाही नाही. तुम्हाला हो, मिळाला साहेब. पीक विमा? पीक मिळा. बर. तुम्हाला बाबा कुटुंबातलं मग आज काय आणलं होतं? सोयाबीनच आणलं. झालं का? काय भाव भेटला? 43 घेतलं. 43 भेटला. खुश आहे का? हो, भावच तेच ना साहेब. पुण्या मार्केटात गेलं तर तेच भाव आहेत. नाही नाही, भाव सगळीकडे तेच आहे, पण आपल्याला परवडतं का? हो, आता नाही, पुरत नाही. पुरत सोयाबीन नाही पुरत. पण आता ते पुरलं मनास नागरलं ना. आता पंतप्रधान आले होते, ते म्हणले 6,000 भाव देतो. काहीच आहे साहेब, कोणीच देत नाही. नाही, नाही, नाही. इकल्या गेल्यावर मग काय आता काय करता? फायदा? 6,000 आता काय रिकामे पोटी आता इथं 90% शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये गेला. सांगा बा. आता काय करायचं? 6,000 दिली की आता काय हे फायदा? खत बी आपला फायदा नाही त्याच्यात. नाही, आता काय फायदा आहे त्याच्यात? काही किती फायदा शेती आहे घरी? नाही. माझ्याकडे 16 एकर शेती. बर. काय काय पिकं असतात? तूर, उडीद, हरभरा, सोयाबीन. खरीपात सोयाबीन असते. किती झालं आता? झडते किती आले? घरची आली सर, खरं पाहिल्या हिशोबानं 4चं हायस्ट 5चा वर झाला मला. 5चा आवर झालं. पूर्ण काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि एकरी हे किती झाला? खर्च किती आहे एकरी? एकरी खर्च साहेब 20,000 रुपये लागतो खर्च. 20,000 रुपये 20,000 लागतो. रुपये. म्हणजे बरोबरच जास्त यायला सोय लागलं घेणारा तर. असेल त्याला जास्त लागतो साहेब. मग बरोबरच गेलं म्हणजे 5 क्विंटल सोयाबीन 4,000 भाव 20,000. हा, बरोबर. बरोबर ना? एक रुपया उरलं नाही. त्यात आपली मजुरी, पेट्रोलचं पाणी. क्षेत्रस्ते आहे का तुमच्याकडे? हं? क्षेत्रस्ते आहे का? शेतात जायला रस्ता आहे का? नाही, रस्ते नाही साहेब. मग पेरणीच्या टायमाला कधी कधी असं होतं की डोक्यावर लागतं 2 ते 3 किलोमीटर खत द्या. ते मातोश्री पांदन योजना चालू केली ती सरकारनं काहीच नाही मागं. साहेब, काहीच नाही. रस्ते नाही झाले. नाही, पण त्याच्यात काही काही लोक अडतात तिथं, होऊ देत नाही. रस्ते होत नाहीत. रस्ते होत नाही. रस्ते पाट्या लावून रस्ते कंप्लीट दाखवतात, रस्ते होत नाहीत. नुसतं पाठी लावलं जाते की हा रस्ता झालाय म्हणून. आता मी सर बेलगावचा आहे. हम्म. तर एक बेलगावचे पांदन रस्ता आहे. हा. थोड्या दूरापर्यंत रस्ता केलेला आहे. तिथे पाटी लावली रस्ता झाला म्हणून बेलगाव ते भोरत रस्ता दाखवलेला आहे आणि ते रस्ताच नाही पुढे समोर. अच्छा.
आमची आता मला जेव्हापासून कळते, मी आता 8 ते 10 वर्षापासून शेती लाईन्स आहे, तेव्हापासून मग तो रस्ता नाही एवढे हाल होतात आमचे. मग पेरणीच्या टायमाला कधी ते लांब ते रस्ता चुकल्याची वाट पाहावं लागते. काय म्हणजे काय पाहिजे? कर्जमाफी पाहिजे, सगळ्या अनुदानाच्या योजना पाहिजे का मालाला भाव? पाहिजे आम्हाला भाव. भाव पाहिजे फक्त, बाकी काय नको. जेवणासारखे भाव पाहिजे. बाकी काय नको. खाण्याच्या वस्तूंवर भाव वाढलेले आहेत, ते पण आम्हाला हा, कमी मग पाहिजे. आपल्या मालाला भाव वाढायला पाहिजे त्याप्रमाणे समजा. हा. बरोबर ना? आज 2200 रुपये कॅन झालंय. तेलाची कॅन 2200 रुपये झाले. खताचे भाव खताचे भाव 1400 वाढलेले रुपये. आहेत. खताचे भाव खताचे 1400 भाव वाढले, रुपये. बॅगीचे भाव वाढलेले आहेत. आणि याचे भाव काय? कशाचे भाव वाढले तुम्हाला? अहो खताचे भाव किती आहेत हम्म. याचं काही कॅल्क्युलेशन करते का नाही सरकार? हा? खताचे भाव काय होते तेव्हा सोयाबीनचे काय भाव होते हम्म. याचं कॅल्क्युलेशन करावं आणि सरकारनं कास्तकाराला भाव द्यावा. बाकी कास्तकाराची काहीच गरज नाही, कशाचीच काही अपेक्षा नाही कास्तकाराची. कास्तकाराची एकच अपेक्षा आहे, फक्त आमच्या मालाला वाजवी भाव द्यावा. बरं काय आता सगळेजण म्हणतात, म्हणजे आपण सगळे पक्ष पकडू की आम्ही शेतकऱ्यांसाठीच करतो जे काय करतो ते, आपले प्रश्न तर सुटत नाही. नाही साहेब, प्रश्न सुटत फक्त एकच माणसा होत्या, उद्धव ठाकरेपाशी. मग ते होते ना मुख्यमंत्री. मग ते कर्जमाफ करतेच. नाही, कर्ज माफ केलं ना, प्रश्न नाही, सुटणार सगळे का? पण सगळे वजा करते, लावते मार्गी. तरुण शेतकरी म्हणून तुमच्या अपेक्षा काय नेमक्या? आमच्या अपेक्षा ह्याच आहेत, खताचे भाव कमी झाले पाहिजेत किंवा मालाला भाव चांगला भेटला पाहिजे. अच्छा, तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही भाव पाहिजे. मालाला भाव पाहिजे आपला. 10,000 प्लस सोयाबीन, 10,000 प्लस तूर. आता हे जे काही म्हणतात आम्ही सगळं काही अनुदान देऊ, लाडकी बहीण योजना, हे म्हणते महालक्ष्मी योजना, हे म्हणते कर्जमाफी करू, ते कर्जमाफी करू, प्रश्न मिटतील तुमचे? नाही भेटणार, नाही भेटणार. काय पाहिजे आपल्याला मुळे? आम्ही भाव. आम्हाला फक्त हमी भाव पाहिजे, दुसरं काहीच आणखी नको. शेतरस्ते. बस शेतरस्ते पाहिजेत. आता समजा सगळी सोलर योजना चालू आहे, त्याच्यामुळे थोडी अडचण कमी झाली शेतकऱ्याची. दिवसा वीज आणि शेतरस्ते आणि मालाला भाव, बस दुसरं शेतकऱ्याला काहीच नको. बाकी काय नको. हा, काहीच नको. लाडकी बहीण पण नाही पाहिजे आम्हाला आणि कर्जमाफी पण नाही पाहिजे भाव पण आम्हाला. नाही पाहिजे. लाडका भाऊ नको, काहीच नको. फक्त शेतरस्ते पाहिजेत आणि मालाला भाव पाहिजे. चला, yes. चला, धन्यवाद.